डाएटवर आहात आणि खाण्यासाठी मस्त चटपटीत आणि पौष्टिक असं काही शोधत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एकही थेंब तेल न वापरता झटपट होणारं मस्त पौष्टिक आणि चटपटीत वेट लॉस सॅलड करणार आहोत. त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वेट लॉस सॅलड करण्यासाठी इथे मी 1 वाटी काळे चणे घेतले आहेत, ज्याला गावरान चणे सुद्धा म्हणतात. तर आता हे चणे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे. यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि छान चोळून चोळून चणे स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर यामधलं पाणी काढून टाकायचं. तर चणे स्वच्छ धुवून घेतले, यामधलं पाणी काढून टाकलं. आता चणे भिजण्यासाठी आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, कारण चणे खूप कडक असतात, थंड पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत नाहीत. त्यासाठी यामध्ये गरम पाणी टाकायचं, झाकण ठेवून एक रात्रभर चणे भिजून घ्यायचे. तर बघा, एक रात्रभर चणे भिजून घेतले. चणे भिजण्यासाठी जास्त वेळ लागतो, अगदी 4-5 तासात चणे भिजत नाहीत. तर पूर्ण रात्रभर चणे भिजून घेतले. तुम्ही बघू शकता चणे मस्त टम्म असे फुगले आहेत. तर आता हे पाणीसुद्धा काढून टाकायचं आहे. आता इथे मी कुकर घेतला आहे. तर कुकरमध्ये पाणी निथळून घेतलेले चणे टाकायचे आणि आता चणे शिजण्यासाठी पाणी टाकायचं. तर चणे बुडून वरती थोडंसं पाणी राहिलं पाहिजे इतकं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे. मीठ आताच घालायचं म्हणजे चणे शिजताना ते चण्याच्या आतपर्यंत पोहोचते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवर कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत आपण काही भाज्या चिरून घेऊया. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, काकडी, गाजर व कोथिंबीर घेतला आहे. तर आता ह्या भाज्या जोपर्यंत चणे शिजत आहेत तोपर्यंत कापून घेऊया. सर्वात आधी आपण काकडी कट करणार आहोत. तर एक अर्धी काकडी आपल्याला लागणार आहे, किंवा तुम्हाला जर भरपूर घालायची असेल तर पूर्ण काकडी तुम्ही टाकू शकता. तर काकडी अशा पद्धतीने छान बारीक अशी कट करून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने मस्त बारीकसर अशी काकडी कट करून घेतली. आता 2 मध्यम आकाराचे कांदे इथे मी घेतले आहेत. तर कांदेसुद्धा मस्त बारीकसर असे कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने छान बारीकसर असे कांदेसुद्धा कट करून घेतलेले आहेत. आता गाजरसुद्धा कट करून घ्यायचा आहे. एक छोटा गाजर इथे मी घेतला आहे. गाजराच्या आधी अशा पद्धतीने गोल काप करून घ्यायचे. नंतर गाजराचे काप एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने लांबसर असं गाजर कट करून घ्यायचं, किंवा जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही गाजर कट करू शकता. त्यानंतर टोमॅटोसुद्धा मस्त बारीकसर असा कट करून घेऊया. टोमॅटोचा देठाचा भाग काढून टाकायचा. आवडत नसेल तर टोमॅटोमधल्या बियासुद्धा काढू शकता. आणि टोमॅटो अशा पद्धतीने छान बारीकसर असा कट करून घ्यायचा आहे. तर आता कोथिंबीरसुद्धा छान बारीक अशी कापून घ्यायची आहे. तर कोथिंबीरसुद्धा मस्त बारीक कापून घेतली. तोपर्यंत बघा चणेसुद्धा छान शिजले आहेत. मीडियम गॅसवरती कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर आता आपण चेक करूया. तर बघू शकता चणे मस्त असे शिजले आहेत. चण्याचं सॅलड करण्यासाठी चणे अशा पद्धतीने छान शिजले पाहिजेत, म्हणजे सॅलड पचायला सोपं जाते. आता या चण्यामधलं पाणी मी निथळून घेतलं आणि हे चणे या भांड्यामध्ये काढले. चण्याचं जे पाणी आहे ना, ते फेकून न देता एखाद्या भाजीमध्ये तुम्ही ते वापरू शकता, किंवा नुसतं तसंही पिऊ शकता. चवीला खूप छान लागते. आता यामध्ये बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, ज्या काही भाज्या आपण बारीक कापून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोबी, कैरी किंवा मेथीसुद्धा टाकू शकता. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. इथे मी प्रथाचं लाल तिखट घेतलं आहे. हे लाल तिखटामुळे आपल्या कुठल्याही भाजीला, सॅलडला खूप छान रंग आणि चव येते. आणि हे दर्जेदार मिरचीपासून हे लाल तिखट बनवलेलं आहे. छोट्या चमच्याने अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे. पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि छान असा लिंबाचा रस याच्यावरती पिळून घ्यायचा, म्हणजे आपलं जे सॅलड आहे ते मस्त चटपटीत असं तयार होते. आणि त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. तेलाचा एकही थेंब न वापरता हे सॅलड आपण इथे बनवलेलं आहे. चवीला खूप छान लागते. शिवाय पोटभरीचा असा नाश्ता आहे. जे कोणी डाएटवर असेल, वजन कमी करत असेल आणि त्यांना तेच तेच पांचट पदार्थ खाऊन जर तोंडाची चव गेली असेल, त्यांनी हे सॅलड नक्की ट्राय करा. करायला तर खूपच सोपं आहे, शिवाय पोटभरीचं व पौष्टिक आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते.
त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.